स्वागत आहे मित्रांनो तुमचं SD एम्पायरमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्याला नवीन अपडेट आलेली. जून 2024ला ही योजना जाहीर झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते. अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती. महायुतीच्या सरकारने पहिली आणली. तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण पुढील बातमी पाहू. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजना अंतर्गत नेक्स्ट इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत मित्रांनो. तर हे पैसे तुम्हाला आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत व हे पैसे आता तुम्हाला नेक्स्ट टाईमाला केव्हा व कधी किती भेटणार हे सर्व मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नोट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे तो आपल्याला 14 एप्रिलच्या आधीपर्यंत एक एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे आणि 13,500 रुपयाचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यांचा हप्ता आपल्याला पडलेला असून आपल्याला लवकरच एप्रिलचा हप्ता पडण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला या बारिशला 1,500 ते 3,000 रुपये मित्रांनो या बारिशला आपल्याला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला लवकरच सुरुवात करायची आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल व आपल्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला ऐकून अत्यंत खुशी होईल की एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि ते कधी मिळणार आहे ते मी सर्व सांगणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पहिल्या दिनाच्या महिला दिनांच्या पूर्वसंस्थेपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी त्याच्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधी पात्र लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो की जी 15 ऑगस्ट म्हणजेच 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यात पडणार आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला सर्वांना 1,500 ते 3,000 रुपये आपल्याला लवकरच आपल्या खात्यावरती बघायला मिळणार आहेत. मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे? योजनेतून आता एप्रिल हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. हे असे संदर्भ आपल्याला लवकरच वरून आलेले आहे मित्रांनो. आणि एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. महायुती सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. या योजनेत आता खूप जास्त संख्येने महिला जोडलेल्या आहेत आणि याच कारणामुळे आपले महायुती सरकार पुन्हा आपल्या महाराष्ट्र सरकारवर राज्य करत आहे मित्रांनो. तर याच्यामुळेच तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो लाडक्या बहिणींचा नवीन हप्ता सुरू झालेला आहे. तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच आपल्या अकाउंटवरती पडणार होणार आहे. एप्रिल हप्ता कधी येणार आहे याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. ते पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान आता एप्रिल महिन्याचा हप्ता. तर मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आपल्याला आलेली आहे आणि आता 4थ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आपल्याला दिलेली आहे आपल्या महासरकार वतीने. तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला सर्वस्व प्रयत्न चालू आहेत की आपल्या महाराष्ट्र सरकारकडे मोठा फंड आपल्याला देण्यात येईल. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जर बघायचं झालं तर आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबवणार का नाही हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तर 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महिलांना एप्रिलचा हप्ता देण्यास अडचण होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबवण्यात देखील शक्यता आहे आणि हे सुद्धा मित्रांनो होणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे 3री वेळेस बोजा व पण योजना बंद होणार नाही कारण आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे बोजा होणार आहे मित्रांनो. कारण लाडकी बहिणींना करोडोशी पैसे जात आहेत. हे बोजा आपल्याला कुठं उतरायचं आहे हे सर्व महाराष्ट्र सरकारद्वारे येईल. तर तुम्हाला काहीही जर नवीन अपडेट माहिती असेल तर आपल्याला कमेंट करा. मी त्या कमेंट तुम्हाला मी वाचेल व तुम्हाला रिप्लाय करेल. एका ताईने मला सुंदर अशी कमेंट केलेली आहे की दादा तुम्ही खूप सुंदर माहिती दिली. तर धन्यवाद म्हणलेला आहे त्या ताईने. ताई तुमचं पण धन्यवाद करतो मी. तर महिन्याच्या शेवटी मिळू शकतात
शकतात पैसे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरले केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात घेऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये येणार का? एकनाथ शिंदेंनी दिले जुबान. तर मित्रांनो, हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत माहिती दिलेली. याबाबत बोलताना त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गतमुळे महायुतीला भरभरून मतदान दिले. विधानसभा निवडणुकीआधी आपल्याला महायुतीकडून महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांवरून 2100 रुपये दरमहा देण्याचं घोषित करण्यात आलं होतं. पण आता महिलांना महायुतीकडून आश्वासन दिले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. यावरून विरोधकांकडून सतत सरकार टीका होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी 29 मार्च 2000 रोजी सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्यांनी सांगितले की सरकार निवडणूक जाहीर दरम्यान दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करेल. तर मित्रांनो, इथं झालेलं आहे आपलं संपूर्ण. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा हप्त्याबाबत आपण बोलणार आहोत. स्थिती मंजूर झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी महिन्यांची मुदत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपयेपर्यंत आपल्याला पोस्टपोन झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि हे सर्व माहिती तुम्हाला खरी आहे का खोटी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.